पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले। काय झालं आत्या? काय नाही रे, पसारू झालेलो ना, जरा आवरा होते। नाही तू बोलवलं होतंस। हा बस। काय झालंय? बस आधी। माका सांग, तू काल खय गेलेलस? गणेशा, अरे मी काय विचारलंय? खय गेलेलस काल? अरे मी बाहेर गेलो होतो। ते पूर्वाला कॉलेजला सोडायचं होतं ना, तिला रिक्षात बसवलं आणि रिक्षात बसव कितको वेळ लागता की तुका घरा किंवा संध्याकाळ जाता? हो, तिथून जरा बाहेर गेलो होतो। माका माहित आहे, विश्वासरावा वांगडा गेलेलस ना? होय ना? हो। काय म्हणा होतो विश्वासराव? काल आम्ही येताना आम्हाला अजय सुद्धा भेटला। काय म्हणतोस? अजयाची आणि विश्वासरावाची गाठ पडली? हो। मग काय बोलणं झालं त्यांच्यात? फार काही नाही, पण विश्वासराव त्याची चौकशी करत होता। म्हणजे अजून असा किती दिवस गावात फिरणार आहेस, वाड्यावर येणं जाणं होतं की नाही, असंच काहीतरी विचारत होता। अजय सुद्धा घाबरून निघून गेला। मग त्यांच्यात आमच्या लग्नाविषयी काही बोलणं झालं की नाही? अरे मी विश्वासरावाक सांगलंय सगळा। हो, आता घरातली कोणी एकच काय करणत नाही म्हणून ते का सांगले। माका वाटलं आता हो इलो हा हो मधी पडलो तर काय झाला तर म्हणून सांगलंय मी ते का। पण विश्वासराव तुझ्याबद्दल अजयला काहीच बोलला नाही। तो अगदी सहज बोलत होता, काहीच माहित नसल्यासारखं। म्हणजे हो काय मधी पडूचो नाही असाच दिसता। गणेशा, घरातला कोणच माझ्यासाठी काही एक करूचा नाही। आत्या, एक तो तूच असस, पण तू सुद्धा जर लवकर काय केलंच नाही तर एकतर मी पळून जातले नाही तर जीव देतले। अगो, ऐकलंस का? काय झाला? अगो, देविका घरात इल्यापासून त्याचा काही केला नाही। लग्नात गोंधळ झालो, पूजा पण घरातल्या माणसात नापास परतावर। अहो, तेव्हा नेने भाऊजींचा काय झाला बघितलास ना तुम्ही? कसलं दुखवटून कसलं काय गपाळतस? माका काय आवडला नाही? आधी सगळं होता तसंच राहूक वया। देविकाची काय चूक? माझं ऐकशील? 4 बायकांक बोलावून देविकाचं हळदी कुंकू घालून घ्यावा, एका पण बरा वाटा। होय, तुम्ही म्हणतास तसाच करतले मी। सरिता, गो सरिता। आता ह्यो किती आरडतात? सरिता, काय गो? सरिता खय हा?
तो कापडा वाळत घालतात बाहेर. तू किती नाही गेलस कपडा वाळवू? मीच जायत होतय. तो म्हणाले तू खोबरा किसून घे. बरा आता ना ते का बोलवून आण. होय आणते. थांब, ह्या बघ निलिमा आणि देविकाक पण सांग मी बोलावलाय म्हणून. काय झालं हा? नाही सगळ्यांका बोलावतास म्हणान विचारलंय. तसा नाही गो, देविका घरात इल्यापासून तिची कायच हौस झाली नाही. पूजा पण घरातल्याच माणसात घातली आपण. म्हटला हळदी कुंकू घालूया तिचा. पण अण्णा हेनीच सांगितला. अगं अशी बघतस काय, जा बोलवती गिंगा. होय. काय रे, कसला विचार चाललाय? विश्वास ना, म्हणजे मी छायाच्या लग्नाला होकार दिलाय, पण जरा सांभाळून. नाही म्हणजे तुझा हेतू चांगला आहे, पण घरच्यांना राग यायला नको. डोंट वरी, डोंट वरी. विश्वासराव भाऊ, विश्वासराव भाऊ काय करतास? काय नाही, काय झालं? तमाका काय माहित, तुम्ही दोघे जण बोलत होतास ना, माका कसं काय कळणार? आम्ही काहीच बोलत नव्हतो. सांगूच नाही ना कोणाक. विश्वासराव भाऊ असेच सांगतात सगळ्यांका, वय ना? ए खुळ्या, कुळ्या कुळ्या म्हणतात. अरे काय चाललंय पांडू? सांगूचा नाही नाही सांगणार. काय काही नाही रे. मला सांग, निलिमा वहिनी कशी? बरी आहे, आराम करते जरा. अरे अर्चिस, अर्चिस काय झालं? हे मामाच्या गोळ्या जरा राहिल्यात त्या. ओके, जा जरा घेऊन आणि गाडी घेऊन जा. ओके, ऐक आणि हे घे पैसे घे. डॅड पैसे आहेत माझ्याकडे. माझ्याकडे पण मॉप पैसे आहेत. ठेव हा, ते ठेव. ऐक, कमी पडले तर परत येणार आहे. हा तर माधव दादा, काय निलिमा वहिनींना यापूर्वी असं काही झालं होतं? टेन्शन घेतलं की असं होतच. पण कसलं टेन्शन घेतलंय वहिनींनी? ऐक गो. आई, आजी तू? आई कुठे आहे? येता हा, तुझी आळस येता हा. तू पण वायस थांब. आजी काय झालंय? थांब गो, सांगते. आहे काय झाला? यमुना सांगा तिला तुम्ही बोलावलेला हा. काय झाला काय? सांगते गो, आधी निलिमाक येऊ दे. येऊ बघ, येईल येऊ. काय झालं आई? बरा झाला तू येलस. निलिमा, सरिता, घरात नवीन सून इली हा. देविका घरात इल्यापासून त्याची कायच हौस झाली नाही. त्याचा 5 परतावून पण नीट झाला नाही. पूजा पण आपण घरातल्या घरातच घातलं. त्याची पण काहीतरी हौस असतात ना. वय मग मी काय म्हणतोय, गावातल्या 4 बायकांना बोलवून हळदी कुंकू घालूया. काय गो देविका, चलात ना तुका? ह्यांनी पण माका सांगितलं हा, घरात सुट्टी वातावरण नको, सगळा पहिल्यासारखाच होऊन दे. सरिता, आता तयारीला लागा. होय, मी तयारी करूक लागते. निलिमा, तू पण आता काय? त्यो कुंकुवाचो टिळो पण लावून घेत नाही, तर हळदी कुंकवात कशा तयार होती? नाही बरोबर आहे. मला या सगळ्यात खरंच काही इंटरेस्ट नाहीये. तुम्ही करा ना सगळं. वहिनी, माझं पहिलं हळदी कुंकू आहे. निदान माझ्यासाठी तरी. ओके ठीक आहे, मी असेन तिथे, पण फक्त तेवढंच. बरा, ह्या बघा सगळी जण तयारीत लागा. यमुना, तू एक काम कर, पांडूक सांगून गावातल्या सगळ्या बायकांका हळदी कुंकू बोलव.
होय. आणि पूर्वा सगळ्या पुरुषांका जाऊन सांग लय काम हत नाहीतर सारखा हे दे ते दे करत राहतले. हो मी सांगते. देविका तुझ्या आवश्यक पण बोलव. हा हो आई. माधव दादा बहिणींना सांगा म्हणावं एवढं टेन्शन घेऊ नका. एकदा शोध लागला की तुम्हाला परत जाता येईल. हा पांडू हा एक काम कर. हा करतोय. अरे अरे ऐकून तरी घे. विसरलंय. हे बघ गावात सगळ्या बायकांका सांगान ये आपल्याकडे हळदी कुंकू हा. हा सांगतोय. हा असं अचानक हळदी कुंकू. त्या देविका वहिनींचा आजीने सांगितलंय. आणि हो आज सगळ्यांना जेवण उशिरा मिळेल. हा? तोपर्यंत स्वयंपाकघर बंद. चला म्हणजे आज पुरुषांना घर पण बंद. अरे पांडू तू जा. विसरतलच नाही ना. नाही सगळ्यांका सांगूचा हळदी कुंकवा केव्हा. सगळ्यांका हळदी कुंकवा केव्हा सांगूचा. येवा हळदी कुंकवा केव्हा. येवा. कुठपर्यंत पोचलीयस? अगो आता मी निघतोयच आहे. बर. बाबा पण येत आहेत का सोबत? अगो नाही त्यांचा एक काम असा म्हणून ते गेलेत बाहेर. खूप दिवस झाले भेट झाली नाही ना. मग तू ये भेटाक त्यांका. आता तुझ्या सासूकच सांगतय मी इले काय तुका घेऊन जाते. नाही नाही नको, मी येईन नंतर. चांगला रमलेला दिसतोस नायकांच्या घरात. मी काय म्हणतोय झाली का तयारी सगळी? हो झालीये. तू ये आता लवकर, बायका यायला सुरुवात होईल. म्हणजे काय सगळ्या गावात बोलवलेला दिसता. तुला माहिती आईंनी सगळ्या बायकांना बोलवायला सांगितलं. सासू एक लयच कौतुक सुनेचा. बघ देविका हीच वेळ असा सासूकडनं एखादं दागिनं मागून घे. आता हे काय मध्येच काय अशी संधी सारखी सारखी येणार नाही. देविका आई मला बोलवतायत, मी ठेवते फोन आता. हा सगळी ये लवकर. होय गो येतेच आता मी. देविका हा आले. अगं झाली की नाही तयारी तुझी? देविका. हा छान दिसतस गो, छान दिसतस. जा देवापाशी जाऊन पाया पड. हा हो आले. अगं पूर्वा हातात घेऊन काय करतस? हांतर त्या बायका कशा नाही आल्या अजून? हळदी कुंकवाचा काय? हा आई अगं ते काय तिथे ठेवलंय? हा जाऊ बाय. बरा झाला आज तुम्ही ही कापड घातली. गावातल्या बायका येतील ना आता. अजून काही आवरायचं राहिलंय का? हा यमुना गो, यमुना इले. अगं फराळाचं घेऊन या लवकर. ठेवते. काय गो सगळं व्यवस्थित हा ना? हा ठेव. देविका किती सुंदर दिसते सगळं. थँक्यू. येऊ बघितलं. येव येव. बसा बसा. हाय बस बस. यमुना फराळाचा दे. हा. देविका हा तुझी आऊस कधी आहे? येतच असेल. मग आपण सुरू करूया.
उशीर नको. बायकांका पण कामं असतील. हा जेवणा करूची असतील. ठीक आहे. घे हळद कुंकवाचा करंडच. पहिल्या घरातले थोरल्या सुनेक लावा. वहिनी, आज तुझं पहिलं हळदी कुंकू आहे ना. तुला बरं वाटणार असेल तर लाव, काही हरकत नाही माझी. नमस्कार करते. जाऊबाई, तुम्ही पण देविकाक लावा. हो. वहिनी, नमस्कार करते. नमस्कार करते. अहो, असू द्यात, असू द्यात. वहिनी खय दिसत नाहीत ते. आत वहिनी किती हौशेने करायचे हळदी कुंकू. पण अण्णा गेले ना, त्यांका किती वाईट वाटत असतेला. घ्या घ्या ना. हो यो इल. बसा बसा. देविका, ह्यांका पण लावून घे. हो. ह्या काय हळदी कुंकू सुरू केलास तुम्ही? आहे ह्या काय? काय गो, काय झालं सरिता? आणि तुम्ही सगळे असे किती बघतास माझ्याकडे? वहिनी, आता काय काय बोलणार आहे का? खरंच यांका याड लागला की काय होतो? हो बघा, विहीन बाई पण लिहिलो. चला येतो आम्ही, चला येतो. तुम्ही किती उठलास? बसा ना. देविका, ह्या काय चालला? काय झाला? काय गो देविका? माधव भाऊ, भूक लागली या. भूक
आज काय लवकर जेवण मिळेल असं वाटतच नाही मला. दादा ती शंका चुकीची. आज आपल्याला जेवणच मिळणार नाही. माधव भाऊ, तो बघा, तो इलो. कोण इलो? हा, त्यांच्या नवऱ्याचा मुंडका नाही काय दाराक लटकवलेला तो. नेने काकांची बायको इलिया.